रोहित पाटील गोलंदाजीच्या मार्कवर फलंदाजी करतो तो विनय. पहिला चेंडू 2 धावा डिक्लेअर. आणि सिंगल धाव. सुंदर गोलंदाजी, सुंदर चेंडू टाकला होता रोहित पाटील यांनी. पुढील चेंडू सचिन साठी रोहितचा पाहूया. आणि सुंदर डोळवलेला आणि सूरज पाटील आणि प्रसाद चवळे चेंडू मागे पाहूया. आणि धावून 3 धावा. सुंदर रनिंग द विकेट. धाव संख्या 3 धावाने वाढून धाव संख्या झालेली आहे 4 धावा. वॉइड टू विनय. आणि सुंदर डोलवलेला जाईद बाय पोचता पोचता चौकार. तीन चेंडू आणि 8 धाव झालेले आहेत. रोहित पाटील याचा चौथा चेंडू विनयसाठी पाहूया काय करतोय. आणि सुंदर चेंडू होता, निर्धाव चेंडू. हुजेब क्षेत्ररक्षक करतोय. षटकातील पुढील चेंडू रोहित. नो चेंडू. आणि पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. चार चेंडू झालेले आहेत आणि 9 धावा झालेले आहेत. आणि फ्री हिटचा चेंडू विनयसाठी पाहूया. आणि चेंडू मागे अजय, पण चौकार. तेरा धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. रोहित आणि विनयने सुंदर डोळवलेला चेंडू बॉलाच्या मागे सूरज पाटील पाहूया. आणि 2 धावा. धाव संख्या पहिल्या षटकाच्या सामने 15 धावा झालेल्या आहेत. रोहितच्या पहिल्या षटकात 15 धावा. पुढील गोलंदाज अजय पवार. अल अजीज संघाकडून गोलंदाजीच्या मोर्चावर अजय पवार. पहिला चेंडू घेऊन अजय पवार गोलंदाजीच्या मार्कवर. बघूया काय करतोय. आणि सचिन हा निर्धाव चेंडू. सचिनला काहीच समजलं नाही.
पुढील चेंडू अजय पवारचा सचिन साठी पाहूया. आणि रोहित पाटील यांच्या हातात झेल आलेला आहे आणि सचिन आजी किती मारले, किती खेळला, 3 धावांवर खेळी समाप्त झालेली आहे. आणि नेक्स्ट फलंदाज विनोद, एक हार्ड हिटर फलंदाज विनोद. विनोद पाटील ऋतिक घासे याचकडून विनोद पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. अजय पवार याची सुंदर गोलंदाजी आहे. आणि पुढील चेंडू अजय पवार आणि पहिला चेंडूवर आणि सुंदर क्षेत्ररक्षण प्रसाद चौले यांचा. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण. जवळजवळ प्रसाद चौले यांनी संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. आणि सुंदर चेंडू अजय पवार यांचा. आणि धावसंख्या 16. फक्त एकच धाव दिलेली आहे 4 चेंडू मध्ये अजय याने. आणि साहिल याने सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि जवळजवळ 4 धावा सेव्ह केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या झाली 18. षटकातील शेवटचा चेंडू. आणि सुंदर चेंडू षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार. धावसंख्या 6 ने वाढून 24 झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीने 24 धावा. यापुढील होणारा सामना निगडे विरुद्ध जय मल्हार अलिबाग. पाणी पाणी ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जावे. तिसऱ्या गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी सूरज पाटील. सूरज पाटील अलिबाग एक्सप्रेस सूरज पाटील. मंदार पाणी घेऊन जाताना
विनोद स्ट्राइक वर विनोद, गोलंदाज सूरज पाटील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा बक्षीस आहे. ऋतिक घासे याचकडून. आणि विनोद साठी आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार. एक षटकार झालेला आहे. षटकाराच्या बाहेर कॅच पकडलेली आहे. धाव संख्या 6 निवडून 30 झालेली आहे. आणि लगातार दुसरा षटकार. विनोद पाटील ऑन द फायर. धावसंख्या 6 निवडून 36 झालेली आहे. आणि हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक. धाव संख्या 42. विनोद पाटील यांची धुवाधार फलंदाजी. आणि दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू. धाव संख्या 1 निवडून धाव संख्या 43. आणि सुंदर चेंडू, पण पंचांचा दिशा वाईट. दिशाहीन गोलंदाजी. धाव संख्या 1 निवडून धाव संख्या 44. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. आणि सुंदर चेंडू आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. धाव संख्या 44. दुसरा हादरा 3 वेळा संघाला बसलेला आहे. रतिकांत पुढील फलंदाज आलेले आहेत. रतिकांत. प्रतिकार सॉरी. प्रतिकार. 2 चेंडू शिल्लक आहेत सूरज पाटील यांच्या षटकातील. धाव संख्या 44.
आणि सुंदर चेंडू सूरज पाटील यांचा निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर 44 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया प्रतिकार काय करतोय आणि स्क्वेअर चेंडू धाव संख्या 1 ने वाढून धाव संख्या 45 निगडे विरुद्ध जय मल्हार अलिबाग टॉस साठी यावे आणि सुंदर चेंडू डॉट चेंडू 3 षटकार खाल्ल्यानंतर एक सुंदर गोलंदाजी सूरज पाटील यांची धाव संख्या 45 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धाव संख्या पुढील गोलंदाज पुढील गोलंदाज वैभव कांबले एक अष्टपैलू खेळाडू पंचेचाळीस 3 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा वैभव कांबलेचा चेंडू विनयसाठी सुंदर डोलवलेला चेंडू आणि सुंदर थ्रो केलेला आहे डायरेक्ट आणि विनय याची खेळी समाप्त 20 धावा वैयक्तिक खेळून विनय यांची खेळी समाप्त झालेली आहे कल्पेश एक हार्ड हिटर फलंदाज कल्पेश पाटील धावसंख्या 46 झालेली आहे शेवटच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन वैभव कांबले प्रतिकारसाठी पाहूया काय करतोय प्रतिकार दुसरीला रन आउट झाला ना प्रतिकार स्ट्राइकवर आणि वैभव कांबळे यांचा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू आणि पुन्हा तो प्रतिकार यांच्या काहीच समजत नाही प्रतिकार यांना शेवटच्या षटकातील चौथा चेंडू घेऊन वैभव कांबळे आणि सुंदर चेंडू काय गोलंदाजी करत आहे वैभव कांबळे 5 चेंडू निर्धाव खेळतोय तो प्रतिकार
एकही प्रतिकार केलेला नाही चेंडूवर त्याने. आणि फटका सुंदर आहे पण एकच धाव घेणार. काय झालं बाप्पा. रोहित हे दुखापतग्रस्त झालेले आहेत. पहा काय झालंय. शेवटचा चेंडू. काय झाला. वाजला षटकातील शेवटचा चेंडू वैभव कांबळे यांचा कल्पेशसाठी पाहूया. आणि वैभव यांचा सुंदर चेंडू. धाव संख्या 2 निवडून 49. विजयासाठी 50 धावांचा लक्ष्य. हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतात आनंद युवा प्रतिष्ठान जय हनुमान क्रिकेट क्लब वेंचेवाडी आयोजित स्पर्धा 2025 आणि 2026 हे पर्व आपण पाहणार आहात. चांगल्या प्रकारचं इथे खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूब थेट प्रक्षेपण होतोय. आपण पाहतोय कौस्तुभ पाटील, साहिल कोंडस्कर आणि यश कडू यांच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण याचं पूर्णपणे अहवाल पाहतोय. आणि मी दीपक चोरगे पुन्हा मैदानामध्ये येऊन चाललोय. मैदानामध्ये मॅच रंगलाय तो मात्र अप्रतिम सामना अजीज अलिबाग आणि तिनविरा यांच्या दरम्यान. अजीज अलिबाग संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं तिनविरा संघाला. तिनविरा संघाने प्रथमतः फलंदाजी करत
धावसंख्या उभारली ती 50 धावसंख्या आपण पाहिलं. विनोदाची अप्रतिम अशी फलंदाजी पाहिली तर 3 खणखणी षटकार आपण पाहिलं तर त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या चांगल्या प्रकारची उभारली. आपण तत्पूर्वी पाहिलं तर विनय देन देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करत संघाला सावरलं आणि संघाला सावरचं असताना मात्र 4 षटकामागे तब्बल आपण पाहिलं तर 49 धावा मात्र धावांचं डोंगर रचलं आणि 50 धावांचं योगदान देणं आहे ते मात्र आपण पाहतो अल अजीज अलिबाग संघाला आपण पाहणार आहात. त्याच दरम्यान आपण पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. शेवटचं षटक ज्याप्रमाणे हाताळलं गेलं ते देखील अप्रतिम दर्जाचं होतं. वैभव कांबळे याचं रोहित पाटील आणि आपण पाहिलं तर सूरज पाटील थोडेसे महागडे ठरले. सूरज पाटीलला 3 खणखणी षटकार लगावले गेले. हॅट्रिक मात्र चांगल्या प्रकारची गेली. पुन्हा कमबॅक करणं हे मात्र सूरज पाटीलने चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं. अशा वेळी मात्र 24 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जिंकण्यासाठी 50 धावांचं योगदान देणं आहे. परंतु आता मात्र बघूया खेळ कोणत्या पद्धतीने वळेल आणि अशा वेळी मात्र आपण पाहिलं तर सर्वांचा लाडका जय मल्हार अलिबाग आणि निगडे संघाचा कर्णधार इथे अवेलेबल झालेला आहे. तर जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार इथे यायचा आहे आणि आता पाहतो आपण याची सर्वांनी आपण पाहिली सर्व युट्यूबच्या लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतात. तर पंकज जाधव आपण पाहणार आहात या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनी अप्रतिम गेली कित्येक मैदानं आपल्या या फलंदाजीच्या माध्यमातून मोठी मैदानं गाजवलीत. आपले पाहिलं तर मोठ्या स्पर्धेमध्ये जर अलिबाग तालुक्याचं नाव अलिबाग गावाचं नाव अगदी 7 समुद्र पार नेण्याचं काम जर केलं आहे तर पंकज जाधव यांनी आपण पाहिलं. कारण की ज्यावेळी मात्र एखादा खेळाडू अलिबाग तालुक्यातून खेळत असेल तर त्याचं नाव अलिबाग तालुक्यातून उल्लेख होतो आणि तोच मात्र 7 समुद्र पार नेण्याचं काम मुंबईच्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं असेल. नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय इसाक. आपण पाहिलं इसाकला मात्र ही आम्ही एक प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी म्हणून इथे नाणेफेकीसाठी बोलवतोय. इसाकने यावं. नाणेफेकीचा कौल होतोय. मात्र आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र सेकंड राऊंडचा हा फर्स्ट सामना आपण पाहणार आहात. तो मात्र सामना असणार आहे तो आपण पाहणार बूम बूम माठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला मात्र पंकज जाधव आपण पाहतोय. आणि मोठी मैदानं असहजरित्या गाजवलीत. असं मात्र मैदान एखादी मॅचेस आपल्या विन केलेत असा मात्र खेळाडू आपल्याला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहे तो मात्र आपण पंकज या मैदानामध्ये पाहणार आहात. जिंकण्यासाठी आपल्याला पाहिलं 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते इथे मात्र अल अजीज अलिबाग संघासमोर. जय मल्हार अलिबाग संघ हा नाणेफेक जिंकलाय. डिसिजन थोडंसं कळवायचं थोड्या वेळात. तर प्रथमतः पंकज फलंदाजी मार्कडे स्ट्राईक एनकडे असेल पंकज जाधव आणि नॉन स्ट्राईकला असेल साहिल. दरम्यान सामन्यांचा पंचांचा इशारा येतोय राहुल पाटील ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतोय. तिकडे मात्र पाहतोय तर मात्र शशांत पारांगे. या दरम्यान मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे रोहित आपण पाहतोय. यावेळी मात्र रोहितनी मात्र अल अजीज अलिबाग संघाने मात्र रोहितनी सुरुवात केली होती आणि इथे देखील आपण पाहतोय तो मात्र तिनवेरा संघाकडून देखील रोहितच मात्र गोलंदाजी मार्कडे असेल. इथे मात्र प्रथमतः पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू अगदी शॉर्टपिच पद्धतीचा इथे मात्र पाहिलं तर पॉईंट आणि कव्हरच्या मधून मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण परंतु चेंडू अगदी उजाला. इथे मात्र खरोखर चांगल्या प्रकारचा एफर्ट होता. एफर्टचं मात्र थोडंसं अगदी चांगल्या प्रकारचं एफर्ट होतं परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू उचलल्यानंतर मात्र चेंडू सीमा पार झाला. इथे मात्र अप्रतिम असा इथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं असतं तर नक्कीच काहीतरी दाद दिली असती. परंतु असू द्या काही असू द्या परंतु चांगल्या प्रकारचा एफर्ट होतं. प्रयत्नाधी परमेश्वर असं म्हटलं जातं तर प्रयत्न नक्कीच चांगला एफर्ट लावलाय. परंतु पहिल्या चेंडूवर श्री गणेश केलाय तो मात्र आपण पाहतोय तो मात्र पंकज जाधवच्या बॅटमधून. धावा येणं गरजेचं आहे. धावा कुठूनही येऊ द्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याच पद्धतीची मात्र सेम डायरेक्शन ऑफ द बॉलिंग ऑफ रोहित आपण पाहतोय. डायरेक्शन जर पाहिलं ना तर त्यांनी पंकज जाधवला हेरलंय आणि पाहिलंय की त्यांनी प्रत्येक चेंडू कशा पद्धतीचा खेळतो. अगदी जर पाहिलं तर अगदी ज्याप्रमाणे गुडल्या स्पॉटवरून चेंडू उडाला गेला त्याच पद्धतीने चेंडू अगदी सहजरित्या खेळला गेला. पहिला चेंडू खेळला गेला परंतु अगदी गॅप शॉट म्हणता येईल. परंतु शक्तिवर्धक खेळामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची हे पंकज जाधवला नक्कीच माहिती आहे.
फुलटॉस चेंडू, इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय, सीमा पार होणार का? परंतु 1 बाउन्स 4 रन. मिड विकेटचा एरिया खाली पाहिला, ज्यावेळी क्षेत्ररक्षण तैनात नाहीये त्यावेळी मात्र हा फटका लगावला गेलाय आणि यावेळी मात्र 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जर म्हटलं गेलं तर 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावणं मात्र खरोखर पहिलं षटक मार्गस्थ आहे. मार्गस्थ असताना मात्र रोहितच्या गोलंदाजीचा चांगला पाऊंचार घेतोय आणि जर पाहिलं तर पहिला चेंडू अगदी पाहिलं तर कव्हरच्या दिशेने मात्र खणखणीत ड्राईव्ह केला होता. यावेळी देखील मिड विकेटचा एरिया खाली पाहिला गेला. 2 क्षेत्ररक्षण तैनात आहेत, शक्तिवर्धक खेळ चालू आहे. या शक्तिवर्धक खेळामध्ये क्षेत्ररक्षण जरी तैनात असले तरी गॅप अप्रतिम असं निवडलं आणि तिथे मात्र चेंडूला मात्र पुढे सरसावलं आणि 4 धावेंचा फटका. पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी, माइंडसेट गोलंदाजी अशी म्हणता येईल मित्रांनो. ज्यावेळी पंकजचा जो वीक पॉईंट आहे ना तिथेच मात्र त्यांनी पकडलंय. कारण की रोहितला माहिती आहे की ज्यावेळी याला जर मिडलला जर चेंडू जर सापडला ना तर मात्र हा सीमापार नक्की होणार. परंतु जर ऑफस्टिक गोलंदाजी केली ना, थोडंसं गुडलाईन्स पडून उडवण्याचा प्रयत्न केला ना ते मात्र पूर्णपणे जखडून ठेवता येईल. अशा वेळी मात्र रोहितची मात्र अगदी अप्रतिम अचूक टप्पा म्हणता येईल. इथे मात्र पाहिले मात्र चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा मात्र कव्हर पॉइंटच्या वरून मात्र घणाघातकी हल्ला, 4 धावेंचा, दिल मांगे मोर, रड मिळतील 4. अशा वेळी मात्र खरोखर रोहित मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मात्र पंकजला थोडंसं जखडून ठेवलं होतं. परंतु तिथे मात्र 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावली. या मात्र इथे मात्र पाहिलं गेलं तर 3 चेंडू अगदी पाहिलं 2 चेंडू डॉट पद्धतीचे आले, पुढचे 3 चेंडू जर पाहिले तर 3 चौकार आलेत. आणि अशा वेळी मात्र पंकज जरी थांबला असला तरी इथे मात्र चौकारांची आतिषबाजी मात्र थांबली नाहीये. परंतु आता पाहतोय तर 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, 12 धावसंख्या आपण पाहतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र टायमिंगचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर. आपण पाहिलं तर खरोखर ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि चेंडू धाडलाय तो मात्र सीमारेषे पार. अगदी अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. डीजे जर पाहिलं तर पहिले षटक हाताळलं गेलंय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावर लागली गेली आहे, ती मात्र 18 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. पंकज सारख्या फलंदाजाला मात्र ऑफस्टिक गोलंदाजी खेळी थोडंसं रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु पंकज हा कुठे थांबणार आहे? पंकज जर म्हटलं गेलं तर तो एक स्फोटक फलंदाज आहे, तो थांबणं हा त्याला माहिती नाही आहे. परंतु ज्यावेळी मात्र चौकारांची आतिषबाजी करत धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या बोर्डवर लागली गेली, ती मात्र 18 धावसंख्या. 50 धावांना प्रत्युत्तर देत असताना मात्र इथे कशा प्रकारची फलंदाजी करणं हे मनामध्ये स्थिर करून आणला हा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक साठी येतोय तो मात्र फलंदाज आपण पाहतोय साहिल. कारण की ज्यावेळी म्हणतोय मित्रांनो, मोठ्या मोठ्या खेळाडू सोबत अगदी आपल्याला एक नामी संधी मिळते खेळण्याचा, संधीचं सोडं करायचं आपल्या हातामध्ये असतं. त्यावेळी मोठ्या खेळाडूमध्ये पाहिलं जातं की अगदी मोठे खेळाडू सहज मोठे होत नाही मित्रांनो. त्यासाठी त्यांनी पण अगदी पाहायला गेलं तर खरोखर त्यासाठी मेहनत केलेली असती, पराक्रमाची पराकाष्ठा केली असते. त्यावेळी मात्र खरोखर ते मात्र नाव लौकिक येतो. असंच नाव कोणी मोठं होत नाही मित्रांनो. त्यासाठी प्रयत्नादी परमेश्वर, प्रयत्न करणं हा गरजेचा आहे. प्रयत्न परमेश्वर पाहत असतो, तुम्ही प्रयत्न किती करताय. साहिल यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये, भरपूर काळ चेंडू हवेमध्ये आहे, अगदी डी स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षण कोणी तैनात नाही. 1 बाउन्स 4 रन्स. आपण जर पाहिलं तर खरं नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला गेला, त्या क्षणाला पाहिलं गेलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला, तो मात्र साहिल यांनी. साहिलने देखील मात्र 4 लावले. अशा वेळी पाहिलं गेलं तर खरोखर साहिल देखील म्हणतोय की ज्यावेळी मात्र पंकजनी मात्र सुरुवात ज्याप्रमाणे केली आहे त्याच पद्धतीची फलंदाजीला मात्र धार लावतोय. विण्याच्या गोलंदाजीचा मात्र चांगला पाहुणचार घेतोय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 22 धावसंख्या ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवला. इथे मात्र पुन्हा एकदा नो मॅन लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र अगदी जमीनदोस्त फटका. यावेळी देखील खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळतोय.
साहिलची मात्र पाहिलीत ना तुम्ही, अगदी शक्तिवर्धक खेळ पाहिलात, त्याच्या वेळी मात्र देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला वेळी अगदी स्ट्राईक आली नव्हती, परंतु यावेळी मात्र स्ट्राईक आपल्या अगदी अगदी आल्यानंतर मात्र आपले चक्के पंजे काढलेत आणि अशा वेळी मात्र खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी, 2 बॅक टू बॅक चौकार घेतलेत. या पिचचा जर पूर्णपणे तुम्ही जर जायजा घेतलात ना, तर यावेळी मात्र या पिच पूर्णपणे खेळाडू अगदी मनसोक्त खेळतात, कारण की या चौफेर फटकेबाजी आहे. पुन्हा एकदा बॅटच्या पाठात पॉइंट, डीप पॉइंटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण टाईना नाही, ते मात्र अगदी जबरदस्त फटक्यात होतं वजन, फटक्यात धाव मिळतील, मात्र 4 धावा नक्कीच मिळाल्या. आणि अशा वेळी मात्र साहिलचा मात्र चांगला पाऊंजर घेतो, विनयच्या गोलंदाजीचा हॅट्रिक केली आहे. चौकार अगदी पाहिलं तर षटकारांची हॅटट्रिक केली होती, ती मात्र यष्टीच्या मागे असलेले विनोदेने, आणि इथे मात्र चौकारांची हॅट्रिक करतोय तो मात्र साहिल आपण पाहतोय. परंतु प्रत्येक फटक्यामध्ये बघा ना, क्रिकेटिंग आपण पाहिलं, क्रिकेटिंग फुटवर्क कसं असावं ते मात्र इथं पूर्णपणे त्याची एक जिवंत उदाहरण देतोय तो मात्र साहिल आपण पाहतोय. कोणतेही हलगर्जीपणा नाहीये, ज्याप्रमाणे चेंडू येतोय त्या दिशेमध्ये क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल ना, तो मात्र साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू, फटक्यात होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते, साहिल ऑन द फायर आपण म्हणतो, साहिल ब्रँडेड फटका म्हणता येईल. काय मित्रांनो यावेळचा बॉल देखील मात्र पंच तटस्थ आहे, तिथे मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर जमिनीला केले आणि इथे मात्र उजव्या ऑफ टिकला सोडून जाणार चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत पुन्हा इकडे भर पडतीये. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर तब्बल 37 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, जिंकण्यासाठी 50 धावांचं योगदान देणं आहे. हो स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, इथे मात्र पाहिलं साहिलनी पूर्णपणे आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आणि यष्टीच्या मागे मात्र चोख भूमिका बजावली, ती मात्र विडो देणे. आपण जर पाहिलं साहिल देखील तेवढाच मोठा फटका खेळायच्या नादामध्ये फसला फेल, आणि इथे मात्र साहिल मात्र चांगल्या प्रकारची, विनय मात्र सुंदर गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडूची सांगता करतोय. हो इथे मात्र पंचांकडे दाद मागितले ते अगदी स्टंपच्या मधोमध पाहण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी ही मात्र फेटाळून लावले. आणि यावेळी मात्र पाहिलं तर खरोखर साहिल एक शॉर्ट फाईल खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पाहिलं तर बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क आला नाही. चेंडू मात्र पॅडवर बदलला गेलाय. अशा वेळी मात्र पाहिलं गेलं तर मात्र निर्धाव चेंडूची सांगता, 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली ना तर 37 वर बोर्ड पाहतोय. 37 धावसंख्येला बिना विकेट गमवता धावसंख्या 37 आहे. जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 फटक्यांचा खेळ होऊ शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट म्हटलं गेलं तर खरोखर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आपण जर किती अच्छा मॅचेस आहेत आपण पाहिल्यात, 6 चेंडू आणि 1 धाव देखील असती ना तर जड जाऊ शकतं. 6 चेंडू जर 30 धावा असतात त्याही देखील निघतात, परंतु अशा वेळी मात्र म्हणून तर म्हटलं जातं ना क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण जर पाहिलं गोलंदाजी मार्ककडे येतोय सचिन, 12 चेंडू 13 धावांचं समीकरण म्हटलं गेलं तर क्रिकेटमध्ये पॅशन, क्रिकेट हा पॅशन आहे मित्रांनो. कारण की क्रिकेट हा अप्रतिम, अगदी पाहिलं गेलं क्रिकेट कुठे पोहोचलाय, आता समुद्रा पार पोहोचलाय. पहिल्या लेदर क्रिकेटला जेवढा महत्व होता तेवढाच क्रिकेटला आता मात्र टेनिस क्रिकेटला देखील महत्व आहे. आपण पाहतो ज्यावेळी मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये बोली लागली जाते, कारण अंबाला असेल, आपण पाहतोय ज्यावेळी मोठे मोठे दिग्गज खेळाडूंची नावं घ्याल ते केतन म्हात्रे असतील, अशा प्रत्येक खेळाडूला मात्र फक्त बोली लागली जाते. आपण पाहिलं तर क्रिकेट आज कुठे पोहोचलाय, ज्यावेळी मात्र IPL ला आपण लेदर क्रिकेटला आपण बोली लागलेली पाहतो, परंतु इथे मात्र टेनिस क्रिकेटला देखील बोली लागली जाते. परंतु टेनिस क्रिकेट देखील तेवढाच मोठा आता मात्र एवढी आतुरतेने वाट पाहत असतात. आता आपण पाहतो पावसाळ्यात देखील रबर क्रिकेट चालतो. हो इथे मात्र पंचांनी इथे मात्र पाहिलंय की लेगच्या दिशेने चाललाय चेंडू, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि पॅडचा बॅट मात्र पॅडवर चेंडू बदलला गेलाय. अशा वेळी मात्र सुरेख गोलंदाजी केली. सचिननी मात्र पंकजला मात्र रोखण्याचं काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. 12 चेंडू 13 धावांचं समीकरण असताना पहिला चेंडू सुरेख हाताळला गेलाय.
येणारे 11 चेंडू आणि मात्र 13 धावांचं समीकरण असणार आहे. या मात्र गोलंदाजीला इथे मात्र टर्निंग पॉईंट असणार आहे. तुम्ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलीत तर संघाला मात्र सावरण्याचं नक्कीच काम करू शकताय. परंतु पंकज कुठे थांबला? इथे मित्रांनो पंकज कुठे थांबणार आहे? पंकज थांबणाऱ्याचं नाव घेणार नाही. एक जर तुम्ही जर निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळलात ना तर पुढच्या चेंडूवर प्रहार करणं हे पंकजला नक्कीच माहिती आहे. म्हणून तर बूम बूम माठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अगदी पाहतोय तर साता समुद्र पार नेण्याचं काम त्यांनी केलंय. स्वतःच्या नावाचा टंका वाजवलाय. हा सुंदर पद्धतीचा चेंडू, परंतु यष्टीरक्षकाला तेवढी दाद द्यायला तेवढी कमी होती की 2 पाण्याच्या मधून जेव्हा चेंडू ट्रॅव्हल झाला ना ते कलेक्ट करणं हे मात्र खरोखर जोखमीचं होतं. परंतु तेवढं चपलाईने मात्र अगदी रोखण्यात मात्र यश आलं. ते मात्र इथे मात्र विनोद याला. आणि अशा वेळी मात्र सचिनच्या मात्र पुन्हा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पंकजला मात्र रोखण्याचं काम करतोय. यावेळी आडव्या बॅटने प्रहार केला आहे. इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. इथे मात्र 6 धावांचा पंची उडाबूर गेन गई कोसो दूर. वेळी मात्र इथे पाहायला गेलं तर षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी मात्र 1 धावेची गरज आहे. पंकज विनिंग फटका देखील मात्र षटकारांनी येणार का? अगदी डिफेन्स मधून खेळून काढला. इथे मात्र पंकज मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. रिव्हर्सी अटेंड करतोय. इथे मात्र नो मॅन लँड मध्ये मोठा फटका लगावतोय का? हा देखील मात्र एक सुंदर फटका म्हणता येईल. रिव्हर्सी अटेंड केला आणि मात्र षटकारांनी विन केलं आणि सहज खिशात टाकला हा मॅच आपल्या. आणि अशा वेळी मात्र जिंकलेल्या हरलेल्या संघाचं अभिनंदन 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 आपण पाहतोय. चला याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहात. तो मात्र एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तेवढेच मातबगार आहेत. दोन्ही संघामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळालं आहे. जय मल्हार अलिबाग आणि निगडे संघ आपण पाहणार आहात. तत्पूर्वी आपण पाहतोय या मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणार आहे तो मात्र पंकज जाधव यांनी यावं. वैयक्तिक 36 या धावसंख्येवर पंकज जाधव मॅन ऑफ द मॅच साठी पंकज जाधव आपण पाहतोय. 36